हे गाईज, हाऊ आर यू? स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, मी किशोर गोरे. मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये आज आपण दक्षिण आशियाई उपग्रह जो की GSAT-9 हा जो उपग्रह आहे तो आधी सार्क या नावाने ओळखला जात होता, पण त्याच्यातून पाकिस्तानने माघार घेतल्यामुळं त्याला आपण दक्षिण आशियाई उपग्रह म्हणतो. तर या दक्षिण आशियाई उपग्रहाविषयी माहिती पाहणार आहोत, जो की इंडियाने दक्षिण आशियाई देशांना गिफ्ट म्हणून दिलेला आहे. ओके, सो नंतर आता ही दक्षिण आशियाई जी सार्क संघटना आहे त्या सार्क संघटनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे त्याची स्थापना कधी झाली, त्याचे उद्दिष्ट काय होते, स्थापनेमागचा उद्देश काय होता, त्याचे कोणते कोणते सदस्य राष्ट्र आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तर मित्रांनो, आता आपण GSAT-9 या उपग्रहाविषयी आपण माहिती पाहणार आहोत, ज्याला आपण दक्षिण आशियाई उपग्रह म्हणून ओळखतो. ऍक्च्युली हा जो उपग्रह होता तो आधी सार्क उपग्रह म्हणून ओळखला जात होता, परंतु याच्यामध्ये पाकिस्तानने भाग घेतला नाही, सहभाग घेतला नाही. जो की आपण GSAT-9 जो उपग्रह आहे ती भारताने शेजारील राष्ट्रांसाठी म्हणजे सार्क कंट्रीजसाठी पाकिस्तान सोडता बाकीच्या कंट्रीजसाठी तो गिफ्ट म्हणून दिलेला आहे. ओके, याची जी घोषणा होती ती मोदींनी 2014 मध्ये 18व्या सार्क परिषदेमध्ये नेपाळमध्ये केली होती, सार्क उपग्रह म्हणून. कारण असा उपग्रह भारताकडून शेजारील राष्ट्रांना भेट दिला जाऊ शकतो असा त्यांनी मानस व्यक्त केला होता. म्हणजे याची जी कॉन्सेप्ट होती ती मोदींना 18व्या सार्क परिषदेमध्ये नेपाळमध्ये मांडली होती, परंतु याच्यामध्ये समाविष्ट होण्याचा पाकिस्ताननी नकार दिला. त्याच्यामुळे आपण याला दक्षिण आशियाई उपग्रह म्हणून ओळखलं जातं. जी मोदींची पॉलिसी होती नेव्हर फर्स्ट पॉलिसी, या नेव्हर फर्स्ट पॉलिसी अंतर्गत आपण हा उपग्रह या राष्ट्रांना आपण भेट म्हणून देतोय. तर या उपग्रहाचं जे प्रक्षेपण आहे ते 5 मे 2017 रोजी नुकतंच करण्यात आलं. ह्याच्यासाठी जे प्रक्षेपण वाहन म्हणजे लॉन्च व्हेकल वापरण्यात आलं होतं ते GSLV F09 या प्रक्षेपण वाहना अंतर्गत GSAT-9 जो उपग्रह आहे तो पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये कक्षामध्ये सोडण्यात आला. आता GSAT-9 सोडण्यासाठी GSLV का वापरण्यात आलं, PSLV का नाही? कारण पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे आहे याची काही मर्यादा आहे. जे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे ते फक्त 1400 किलोग्राम पर्यंतच उपग्रह ते काय करू शकतं, पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये सोडू शकतं. पण त्याच्या पुढच्या वजनाचा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वजनाचा जो उपग्रह आहे त्याच्यासाठी आपण GSLV हे दुसरं लॉन्च व्हेकल आपण त्याच्यासाठी डिझाईन केलेलं आहे. कारण जी आपले लॉन्च व्हेकल होते, आपण जे डिझाईन केलेले लॉन्च व्हेकल आहेत त्याच्या जे टाइप्स आहेत ते पहिलं आपण SLV केलं, SLV नंतर ASLV नंतर PSLV आणि PSLV नंतर आता जे रिसेंट टेक्नॉलॉजी मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून आपण क्रायोजेनिक इंजिन वापरून GSLV हे नवीन लॉन्च व्हेकल आपण काय केलं तर विकसित केलेलं आहे, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि याच्यामध्ये आपण जे इंडिजिनस डेव्हलप केलेलं क्रायोजेनिक इंजिन आहे ते क्रायोजेनिक इंजिन याच्यामध्ये आपण बसवलेलं आहे. कारण आणि त्याच्या थ्रू आपण या जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये म्हणजे पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये जवळजवळ 4000 किलोपर्यंतचा उपग्रह आपण सोडू शकतो. आणि हा GSAT-9 जो उपग्रह आहे तो 2200 म्हणजे किलोग्रामचा एवढा उपग्रह आहे. त्याच्यामुळे आपण याच्यासाठी PSLV वापरलं नाही तर GSLV वापरलं. आता याचं जे प्रक्षेपण ठिकाण आहे म्हणजे आपण जे उपग्रह आपण प्रक्षेपित करतो तर ते प्रक्षेपित ठिकाण म्हणजे सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश मधून आपण याचं प्रक्षेपण करतो. ओके, आणि जो हा GSAT-9 जो उपग्रह आहे तो कोणी विकसित केला तर इस्रोने विकसित केला. मित्रांनो, तुम्ही या मॅप मध्ये बघू शकता जे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटाचं आहे ते आंध्र प्रदेशमध्ये येतं, या साऊथ इंडियामध्ये. सो हे जे लोकेशन आहे ते तुमच्या लोकेशन एकदा लक्षात ठेवा आणि बाकीचे जे लोकेशन्स आहेत जे की इस्रोचे सेंटर्स आहेत ते सेंटर्स पण तुम्ही एकदा ह्या मॅप मध्ये पाहून घ्या. तर आता या GSAT-9 उपग्रहाचे आपण वैशिष्ट्ये पाहूया, जो की आपण सार्क कंट्रीजला म्हणजेच पाकिस्तान वगळता जे साऊथ एशियन कंट्रीज आहेत त्यांना आपण भेट म्हणून दिलेला आहे. भारताने पूर्णतः भेट म्हणून त्यांना म्हणजे दिलेला आहे. तर याचं जे वजन आहे ते 2230 किलोग्राम एवढं वजन आहे. तुम्हाला सांगितलं एवढं वजन असल्यामुळे आपण GSLV जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आपण त्याच्यासाठी वापरलेलं आहे. ओके, याचा जो खर्च आहे तो 235 कोटी रुपये खर्च हा फक्त भारताने केलेला आहे. पूर्ण खर्च जो आहे तो 235 कोटी तो भारतानेच केलेला आहे. भूस्थिर दळणवळण हा जो उपग्रह आहे तो भूस्थिर दळणवळण उपग्रह आहे आणि या उपग्रहावर 12 KU बँड ट्रान्सपॉन्डर्स आहेत जे की कम्युनिकेशन चॅनल विथ रेडिओ सिग्नल साठी त्यांचा
उपयोग होणार आहे. तसंच या उपग्रहाचं जे आयुष्य असणार आहे ते 12 वर्षापर्यंत हा उपग्रह काय करणार आहे तर इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे. आता या सॅटेलाइटचे जे उपयोग आहेत ते उपयोग काय काय आहेत तर नैसर्गिक साधन संपत्तीचे मॅपिंग करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तसंच दूरसंचार म्हणजे डायरेक्ट टू होम साठी याचा उपयोग होणार आहे. कम्युनिकेशन्स कारण हा कम्युनिकेशन सॅटेलाइट तुम्हाला मी आधीच सांगितलं. नंतर टेली एज्युकेशन, टेलिमेडिसिन आणि याचा शिक्षणासाठीही उपयोग होणार आहे. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो उपग्रह आहे तो आपत्ती व्यवस्थापनासाठीही उपयोग होणार आहे. या जे देश आहेत ज्या देशांना भारताने हा उपग्रह भेट म्हणून दिला त्या देशांदरम्यान सुरक्षित संपर्क सेवा उपलब्ध होणार असणारे भूकंप, चक्रीवादळ, पूर, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी याची मोठी मदत होणार आहे. आता हा जो GSAT-9 उपग्रह आहे त्याचा फायदा कोणत्या कोणत्या कंट्रीजला होणार आहे तर भारत कारण ऑब्व्हियसली कारण हा भारतानेच काय केलेला आहे तर या साऊथ एशियन कंट्रीजला भेट म्हणून दिलेला आहे. तसंच नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव आणि श्रीलंका. तुम्हाला याच्या आधी सांगितलं की पाकिस्ताननी या मिशनमधून म्हणजे या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी रिझन दिलं की आमची सिक्युरिटी आणि जे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आहे ते या सॅटेलाइट थ्रू इंडिया काय करेल तर चोरण्याचा प्रयत्न करेल असं कारण दिलं. आणि त्यांनी असंही म्हटलं होतं इंडियाला की आपण हा जो सॅटेलाइट आहे तो जॉईंट डेव्हलप करू, पण इंडियाने त्याच्यासाठी नकार दिला होता. त्याच्यामुळं पाकिस्तानने याच्यातून माघार घेतली आणि त्याच्यामुळे आपण त्याला सार्क सॅटेलाइट नाव देण्याऐवजी काय दिलं तर साऊथ एशियन सॅटेलाइट म्हणजे दक्षिण आशियाई उपग्रह असं त्याला नाव दिलं. तर मित्रांनो आता आपण ही सार्क संघटना काय आहे, सार्क संघटनेची स्थापना कधी झाली तर त्याच्याविषयी आपण माहिती पाहूया. सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. म्हणजेच ही जी सार्क संघटना आहे ती कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आली तर दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करणे तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशांबरोबर सहकार्य करण्यासाठी त्यांनी 7 व 8 डिसेंबर 1985 मध्ये ढाका बांगलादेश इथं या सार्क संघटनेची स्थापना केली. कोणी कोणी स्थापना केली तर भारत, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका आणि पाकिस्तान हे जे 7 देश आहेत ते 7 देश पहिल्यांदा काय केलं त्यांनी ढाक्यामध्ये जमले आणि त्यांनी ही सार्क संघटना स्थापन केली. नंतर याच्यामध्ये 2007 म्हणजे 7 या साली अफगाणिस्तान या राष्ट्राला आपण सार्क संघटनेचं सदस्यत्व बहाल केलं. त्याच्यामुळे आता सार्क संघटनेचे जे देश आहेत ते टोटल मेंबर किती आहेत तर 8 मेंबर आहेत. सो व्यवस्थित लक्षात ठेवा सार्क संघटनेचे जे संस्थापक सदस्य आहेत ते भारत, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका आणि पाकिस्तान हे 7 राष्ट्र त्याचे संस्थापक सदस्य देश आहेत. कारण नंतर अफगाणिस्तान जो आहे तो 2007 ला ऍड झाला. त्याच्यामुळे आता टोटल सदस्य राष्ट्र हे 8 सदस्य राष्ट्र आहेत. ते आपण मॅपमध्ये पाहणारच आहोत. तर या सार्क संघटनेचे जे सदस्य राष्ट्र आहेत ते तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता. अफगाणिस्तान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, इंडिया, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश असे हे 8 देश सार्क संघटनेचे सदस्य राष्ट्र आहेत जे तुम्ही मॅपमध्ये व्यवस्थित लोकेशन त्याचं लक्षात ठेवा. आता या सार्क संघटनेचे 9 देश हे निरीक्षक देश म्हणून काम करतात. ते 9 देश कोणते कोणते तर ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन, इराण, जपान, मॉरिशियस, म्यानमार, दक्षिण कोरिया आणि USA हे जे 9 राष्ट्र आहेत ते निरीक्षक देश म्हणून काम करतायत. आता सध्या म्यानमार या देशानं याचं पूर्ण सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे, परंतु त्याला आणखी पूर्ण सदस्यत्व देण्यात आलेलं नाहीये. तर या सार्क संघटनेचं जे सचिवालय आहे ते सध्या काठमांडू नेपाळ येथे याचं सचिवालय आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा याची जी स्थापना होती ती ढाका बांगलादेशमध्ये झाली, पण याचं जे हेडक्वार्टर सचिवालय आहे ते काठमांडू नेपाळमध्ये आहे. आणि जे महासचिव पद आहे या सार्क संघटनेचं जे प्रत्येक देशाला अल्फाबेटिकली रोटेशन पद्धतीने देण्यात येतं आणि ते 3 वर्षासाठी एका देशाकडे देण्यात येतं. ओके, सो याची जी उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट पाहूया सार्क संघटनेची कोणती कोणती उद्दिष्ट आहेत. तर दक्षिण आशियातील लोकांचे राहणीमान सुधारणे व लोककल्याण साधणे तसेच आर्थिक वाढ, सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास साधणे हे जे कीवर्ड्स असतात मित्रांनो ते व्यवस्थित लक्षात ठेवा कारण एक्झाम मध्ये याच्यामध्ये गुगली देऊ शकतात. ओके, तर दक्षिण आशिया प्रदेशात स्वयंपूर्णता साधणे तसंच सदस्य देशांच्या आपापसातील प्रश्नांची सोडवणूक करून विश्वासाचे वातावरण निर्माण करणे ही या सार्क संघटनेची उद्दिष्ट आहेत.
तसेच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक क्षेत्रात सहकार्य करणं. व्यवस्थित लक्षात ठेवा, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात सहकार्य करणं हे या संघटनेचं वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय तसेच क्षेत्रीय संघटनांसोबत म्हणजे संबंध प्रस्थापित करणे. ज्या इतर ऑर्गनायझेशन्स आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना ज्या आहेत, त्यांच्याशीही या संघटनाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठीही यांचे एक उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रादेशिक शांतता वाढीस लावणे हे या सार्क संघटनेचं उद्दिष्ट आहे. सो तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज हे शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन. हॅव गुड डे.